नमस्कार मित्रांनो. आजकाल आपण वारंवार इस्रायलच्या युद्धाच्या बातम्या बघतोय. त्यामधून मी माहिती काढत असताना माझ्या डोळ्यासमोर असं आलं की 1948 पासून भरपूर युद्ध इस्रायल लढलं आहे, पण एकही युद्ध ते हरलं नाही आहे. हा छोटासा देश आहे. त्याची क्षेत्रफळ जेव्हा आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रापेक्षा देखील कमी आहे. त्याची लोकसंख्या आहे 80 ते 90 लाखांपर्यंत. अशा वेळी हा देश मोठमोठे प्लेयर्स जसे की मोठमोठे देश इराक, इराण, इजिप्त हे चारी बाजूने बॉर्डरवर असताना एकही युद्ध हरलं कसं नाही? एवढा छोटासा देश ह्यांना पुरून उरतोय कसा? त्या माहितीमध्ये असं कळलं की अमेरिका हा एक मोठा भाग आहे जो त्यांना 32,000 करोड दर वर्षाला एक त्यांच्या ॲग्रीमेंटप्रमाणे देत आहे आणि हे ॲग्रीमेंट 2016 पासून चालू आहे. ते 10 वर्षाचं ॲग्रीमेंट आहे. दुसरं म्हणजे त्यांच्याकडे असणारी टेक्नॉलॉजी जी जागतिक दर्जाची आहे, ती टेक्नॉलॉजी बरेचसे इतर देश देखील त्यांच्याकडून विकत घेत आहेत. सायबर सिक्युरिटीमध्ये देखील ते सायबर अटॅक्समध्ये देखील ते एक नंबरला येतात. त्यानंतर त्यांच्याकडे असणारी डिफेन्स सिस्टीम, त्यांच्याकडे डेव्हिड स्लिंग असेल किंवा डोम ही सिस्टीम असेल, ही कुठलेही हल्ले परतवून लावायची त्यांच्याकडे ताकद आहे. ह्या सर्वांहून असं कळतं की देश छोटा की मोठा याच्यावरून फरक नाही पडत आहे. तुमचं हरणं किंवा जिंकणं हे तुमच्या मानसिकतेवर असतं आणि हा देशाची मानसिकता हरण्याची अजिबात नाही हे त्यांच्या मोटोवरून कळतं. त्यांच्या घोषवाक्यावरून कळतं की आम्ही हरायला लढत नाही, तर आम्ही जगण्यासाठी लढतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.